नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सगळेजण बसलेले असताना आबा कामाविषयी अद्वैत बरोबर बोलत असतात, चर्चा करत असतात. तेव्हा आबा विचारतात की अद्वैत, मागच्या वेळेला आपल्या इथून जे डिझाईन्स गेले होते दागिने बनवण्यासाठी, त्या डिझाईन्सचे दागिने त्या लोकांना आवडले का? क्लायंट ते दागिने बघून खुश आहेत का? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा, त्या दागिन्यांचे डिझाईन्स आपल्या क्लायंटला खूपच जास्त आवडलेत आणि मिस्टर स्वामीनाथन तर खूपच जास्त खुश आहेत. त्यांनी आपल्याला सांगितले की त्यांनी त्यांच्या जागी जो सर्वे केला होता त्या लोकांना विचारलं होतं की दागिन्यांमध्ये त्यांना अजून कुठली डिझाईन आवडेल. तेव्हा त्या सर्वेमध्ये खूप लोकांनी सांगितलं की त्यांना आपल्या दागिन्यांची डिझाईन्स खूप जास्त आवडलेल्या आहेत. तेव्हा मिस्टर स्वामीनाथन आजच मला भेटायला आपल्या ऑफिसमध्ये येणार आहेत. तेव्हा इकडे आबा म्हणत असतात की मिस्टर स्वामीनाथन यांना ते डिझाईन्स आवडले ना, मला या गोष्टीचा खरंच खूप आनंद होतोय. त्या मुलीने कामच खूप छान केले. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो आणि ते मिस्टर स्वामीनाथन ऑफिसमध्ये आल्यानंतर पुढची जी काही बोलणी करायची आहे ते आपण करूनच घेऊ. तेव्हा इथे कला आता म्हणत असते, मिस्टर स्वामी हे आता ऑफिसमध्ये येणार आहेत. मागच्या वेळेला मी त्यांच्याबरोबर मॉडेलिंगबद्दल बोलले होते, पण मला आजसुद्धा जायला हवं. त्यांचा पहिला दागिना लॉन्च होणार आहे, त्याच्यासाठी मला त्यांनी मॉडेल म्हणून चूज केलं तर किती छान होईल. त्यासाठी राहुलबरोबर बोलायला हवं आणि त्याच्याबरोबर ऑफिसला सुद्धा जायला हवं. तर इकडे नैनाला आता काही करून ऑफिसला जायचं असतं आणि त्यासाठी ती राहुलला तयार करत असते. तर इकडे डॉक्टर आता अद्वैतने घरीच बोलावलेले असतात. डॉक्टर आल्यानंतर आबा विचारतात की तुम्ही इथे काय करताय आणि तुम्हाला कुणी बोलावलंय? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की मला अद्वैतनेच बोलले. तेव्हा आबा म्हणत असतात, अद्वैत अरे काय होतंय तुला? बरं वाटत नाहीये की काय? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, नाही आबा, असं काही टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. रूटीन चेकअप करायचं होतं ना, म्हणून त्यांना मी घरीच बोलावून घेतलं. काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे. तेव्हा इथे अद्वैत आता डॉक्टरांना आपल्याबरोबर घेऊन डिरेक्टली आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा इथे बाहेर बसलेल्या सगळ्यांनाच आता खूपच जास्त अद्वैतची काळजी वाटत असते की डॉक्टरांना याने अचानक घरी का बोलवले बरं? तेव्हा कलासुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. तिला असं वाटतं की अद्वैतला पूर्वीसारखा त्रास होतोय का आणि त्याने सगळ्यांपासून ती गोष्ट लपवून ठेवली आहे. तेव्हा इथे रोहिणी मात्र ॲटिट्यूड देत असते, कारण अद्वैतने डिरेक्टली डॉक्टर घरी बोलवलेले असतात आणि ते रूममध्ये त्याच्याबरोबर गेलेले असतात. तेव्हा तिला त्या गोष्टीचा खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा इथे सगळेच जण आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. तर इथे नैना आता राहुलला खुणावते आणि म्हणते की बाजूला चल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे नैना आता राहुलला खुणून एका बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा राहुलसुद्धा तिच्या मागे मागे येतो. तिला त्याच्याशी बोलायचं असतं. त्यामुळे आता राहुलने ठरवले की आता नैनाबरोबर प्रेमाचं नाटक करायचं आणि तिला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं. तेव्हा इथे राहुल म्हणतो, काय झालं, काही त्रास होतोय का तुला? तेव्हा नैना म्हणते, राहुल मला अचानक का असा त्रास होईल? तेव्हा राहुल म्हणतो, नाही डॉक्टर घरी आलेत ना, जर काही त्रास होत असेल तर मी त्यांना आताच तुला चेकअप करायला सांगतो. तेव्हा इकडे लगेचच नैना म्हणत असते, राहुल मी एकदम ठीक आहे, मला जरा वेगळ्याच विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. तू ऐकलंस ना आता अद्वैतला बोलताना, मिस्टर स्वामीनाथन येणार आहेत ऑफिसमध्ये. तुला माहिती आहे ना, मॉडेलिंग हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे आणि आता ते एक नवीन दागिना लॉन्च करणार आहे. त्यासाठी त्यांना मॉडेल तर हवीच असेल ना, तर मला ऑफिसला येऊन तुझ्याबरोबर मिस्टर स्वामीनाथन यांना भेटायचं आहे आणि मॉडेलिंगविषयी त्यांच्याबरोबर थोडं बोलायचं आहे. तेव्हा राहुल म्हणतो, ठीक आहे ना, तुझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे ना मॉडेलिंगचं, तू पूर्ण कर. मी कुठे नाही म्हणतोय. आणि प्रेग्नेंट असलीस म्हणून काय झालं? हे बघ, लोक अगदी प्रेग्नन्सी बाजूला ठेवतात आणि आपली स्वप्न पूर्ण करतच असतात ना. तेव्हा इकडे तू त्याचा विचार करू नकोस. तुला यायचं आहे ना ऑफिसला, मी तुला घेऊन जाईन, असं सुद्धा राहुल म्हणत असतो. त्यानंतर इथे आता राहुल आपल्या मनामध्ये म्हणत असतो की नाही ना, बरं झालं तू आयतं कोळीतच माझ्या हातामध्ये दिलंस. आता बघ, मी तुला ऑफिसमध्ये सुद्धा नेतो आणि तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला मदत करतो आणि मग घरातल्या लोकांसमोर तुझा खरा चेहरा आणतो. तर रोहिणी आता त्या दोघांकडे बघत असते. तिला असं वाटत असतं की हे लोक एकमेकांना सतत का मिठी मारत असतात. तर इकडे काजू आता आपलं काम करत असताना तिथे सोहमसुद्धा येऊन बसलेला असतो. सोहमला ऑर्डर द्यायची असते. तेव्हा काजू त्याच्याकडे बघते आणि खूपच जास्त रागवते. तेव्हा सोहम म्हणत असतो की मला ऑर्डर द्यायची आहे, तुम्ही जरा इकडे येता का? तेव्हा इथे आता खूप सारे पिझ्झा, खूप सारे बर्गर सोहम आता ऑर्डर करत असतो. खूप जास्त ऑर्डर केल्यामुळे काजल म्हणत असते, काय रे, तू खरोखर हे सगळं एवढं खाणार आहेस का, की वाया घालवायचं आहे तुला? तेव्हा सोहम म्हणत असतो, तुला काय करायचं आहे? तुला फक्त ऑर्डर आणायची आहे ना, जा ना ऑर्डर घेऊन ये. तेव्हा इथे काजू म्हणत असते, आणि एवढं सगळं जर तुला नाही संपलं तर तू एवढं अन्न वाया घालवशील ना, हे खूप चुकीचं आहे. मला अजिबात आवडणार नाही आहे तुझं हे वागणं.
तेव्हा सोहम म्हणत असतो, हे बघा गुंडेश्वरी, जरा तुम्ही शांत बसा. असं जर काम तुम्ही इथे केलंत ना तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकतील. त्याच्यामुळे शांतपणे बोलायचं. ग्राहक जे आलेले असतात ना त्यांना नीट ट्रीट करायचं असतं. तेव्हा इथे काजल म्हणते, पण मी तर ह्याच भाषेत बोलते, मला हे सगळं जमणार आहे का बोलायला? हे बघ ना, कुठेही जाऊन खाणं किती सोपं असतं, पण तिथे काम करणं किती कठीण असतं. तेव्हा इथे सोहम म्हणत असतो, मग आता इथे येणाऱ्या लोकांबरोबर तू अशा भाषेमध्ये बोलणार आहेस का? तेव्हा इथे काजू म्हणत असते, पण मी तर अशीच बोलते ना. तेव्हा सोहम म्हणत असतो, हे बघ, तुला आता नीट बोलावं लागेल. तेव्हा काजू म्हणते, तू मला शिकवशील का? सोहम म्हणतो, का नाही शिकवणार मी तुला? हे बघ, आता मी तुला जे काही ऑर्डर केलं आहे ना त्यातलं मला घेऊन ये. आपण इथे गप्पा मारूया आणि छान मी तुला कसं बोलायचं ना ते सुद्धा शिकवणार आहे. आता जा, तू तुझ्या कामाला लाग. तेव्हा इथे सोहम म्हणत असतो, की गुंडेश्वर, अगं मी एवढी ऑर्डर देतोय तुला कारण तुला त्याचं कमिशन भेटेल ना. याचा तू विचारच करत नाही आहेस की मी तुझीच मदत करण्यासाठी इथे येतोय. तर इकडे आता अद्वैत डॉक्टरांना म्हणत असतो, की मला तुम्हाला कसं सांगू तेच काही कळत नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघ अद्वैत, डॉक्टरांपासून आणि वकिलांपासून काही लपवायचं नसतं. म्हणजे त्यांना सगळं सांगितलं ना की मग कशा गोष्टी सोप्या होत जातात. तेव्हा तू आता मला सांग, तुला कसला त्रास होतोय, तुला काय होतं हे माझ्याबरोबर शेअर कर. तेव्हा इथे कला आलेली असते. ती म्हणत असते, की काय होत असेल याला, पुन्हा कसला त्रास होत असेल का आणि हा कुणाला काही सांगत नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघ, आणि एवढंच जर काही सिरियस असेल ना आणि तुझी जर इच्छा नसेल तर ती गोष्ट तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्येच राहील. मी कुणाला काही सांगणारच नाही आहे. फक्त सांग तुला काय होतंय ते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, की डॉक्टर, रात्रीचं मी खूपच जास्त घोरतो, म्हणजे याआधीसुद्धा घोरत होतो, पण हल्ली घोरणं खूपच जास्त वाढत चाललं आहे आणि त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो. तेव्हा तिथे आता कला येते आणि त्याचं बोलणं ऐकते. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू इथे काय करतेस, माझ्या रूममध्ये का आलीस तू? तेव्हा डॉक्टर म्हणतात, की अद्वैत, अरे असं काय करतोयस, माझा रूम काय म्हणतोयस तू, आपल्या रूममध्ये म्हण, ती तिची रूमसुद्धा आहे ना. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, मला डॉक्टरांजवळ प्रायव्हेटली बोलायचं आहे, तू गेलीस तरी चालेल. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, अरे आता जर आली आहे ती काळजीपोटीच आली आहे ना तर थांबू दे तिला. तेव्हा इथे कला म्हणत असते, नाही नको डॉक्टर, त्याला बोलू दे तुमच्याशी मोकळेपणाने, मी बाहेरच जाते. तेव्हा आता कला बाहेर येते. तेव्हा आबा विचारत असतात, की कला, अगं काय झालं, अद्वैतने डॉक्टरांना का बोलावले? तेव्हा कला हसायला लागते. तेव्हा कला म्हणते, की अद्वैत आला ना की तुम्हीच त्याला विचारा. तेव्हा इथे रजनी म्हणते, सांग ना गं, बघ ना इथे सरोज वहिनीसुद्धा नाही आहे शहरामध्ये. अद्वैतला जर काय होत असेल आणि आपल्याला माहिती नसेल तर त्यांना किती वाईट वाटेल त्या गोष्टीचं. तेव्हा इकडे कला म्हणते, नाही नको रजनी मॅडम, त्यालाच येऊ द्या, तो त्यांच्या तोंडानेच तुम्हाला सांगेल. तेव्हा इकडे आता कला अद्वैतबद्दल काही सांगायला तयार नसते. तेव्हा इथे डॉक्टर येतात. तेव्हा आबा विचारत असतात, की डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, नाही आबा, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे, सांगतोय ना मी तुम्हाला, असंच फक्त रुटीन चेकअपसाठीच मी त्यांना बोलावलं होतं. बरं मी येतो त्यांना जरा सोडून. तेव्हा इथे आबा म्हणत असतात, अरे असं काय करतोय, सांग ना आम्हाला पण. तेव्हा इथे आता रजनी म्हणत असते, हे बघ अद्वैत, अरे इथे सरोज वहिनीसुद्धा नाही आहे, तुला जर काय वाटत असेल, बरं वाटत नसेल तर आम्हाला सांग ना. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, काकी तू काळजी करू नको, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा इकडे आबा म्हणतात, की कला तू तरी सांग, अद्वैत तर काही सांगत नाही आहे. तेव्हा कला म्हणते, आबा मी त्याला म्हणाले होते ना की तुझ्यामुळे माझी झोप नाही झाली, तो रात्री खूप जास्त घोरत होता. तेव्हा त्याने डॉक्टरांना बोलावलं त्याला चेकअप करण्यासाठी. तेव्हा इकडे आता अद्वैतला सगळेजण हसतात आणि म्हणतात, काय रे हे अद्वैत, आम्हाला सांगायचं ना, तुला घोरतोयस म्हणून तू डॉक्टरांना घरी बोलावलं होतंस. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हा नसता शहाणपणा तुला कुणी करायला सांगितलं होता, जिथे तिथे आगाऊपणा करायचा असतो, म्हणून मी तुला अति आगाऊ म्हणालो, कळलं ना? तेव्हा कला म्हणत असते, आणि तू काय वेगळं केलंस, तुला माहिती आहे ना, डॉक्टरांना घरी बोलावलंस आणि लगेच तुझ्या रूममध्ये गेलास, रूममध्ये तू बसला होतास, पण बाहेरच्या लोकांची काय अवस्था झाली होती हे कळतं का तुला? सगळेजण काळजीपोटीच विचारतायत ना तुला. तेव्हा इकडे आता अद्वैत म्हणत असतो, मग माझी माणसं आहेत ना, ती माझं कुटुंब आहे, त्यांना काय सांगायचं ते मी बघून घेतलं असतं, तू कशाला हा मोठेपणा केलास? तेव्हा इथे कला म्हणत असते, अरे त्या लोकांनी तुला जेव्हा विचारलं की तू का डॉक्टरांना बोलवलेस, तेव्हा तू सरळसुद्धा उत्तर देऊ शकला असतास ना. तू काय म्हणालास, रुटीन चेकअपसाठी बोलवलेस एवढंच फक्त म्हणालास ना, पण त्या लोकांना किती काळजी वाटते, त्यांच्या मनाचा विचार केलास तू नाही ना. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, हे माझं घर आहे, माझी रूम आहे, मी डॉक्टरना कुठेही घेऊन जाईन, तुला काय करायचं आहे? तेव्हा कला म्हणत असते, की माझं सारखं आपलं एवढंच करत राहतोस, बाकी तुला काय येतं बोलताना? तेव्हा अद्वैत म्हणतो, की मला तुझ्याशी वाद घालायचं नाही आहे, मला माझी खूप सारी कामं आहेत, कळते ना तुला? तेव्हा कला म्हणते, मलासुद्धा तुझ्याशी वाद घालण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, मलासुद्धा कामं आहेत, मी काही रिकाम तिकडे बसलेली नसते. तेव्हा इकडे आता सोहम म्हणत असतो, की काय मग गुंडेश्वरी, कसं वाटते तुला आता, कसं बोलायचं कसं नाही हे कळतंय ना? तेव्हा इथे काजल म्हणत असते, पण हे मला कसं काय कळणार? तेव्हा इकडे सोहम म्हणत असतो, की हे बघ,
तुमच्या इथे येणारे सगळे लोक बिझनेसमॅन आहेत आणि आम्हीसुद्धा बिझनेसमॅन आहोत, त्याच्यामुळे ते लोक कसं बोलतात कसं नाही हे मला सगळं काय माहिती आहे, ते मी तुला आता सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आता आपल्या इथे येणारी व्यक्ती ही आपल्यासाठी देव असते, कारण ती ग्राहक असते. त्याच्यामुळे आपल्यासमोर जर देवासारखी व्यक्ती आली तर आपण त्यांच्याकडे बघून स्माईल करायचं, त्यांची विचारपूस करायची, त्यांच्याकडे बघून हसायचं, म्हणजे त्या लोकांनासुद्धा बरं वाटतं. आणि तर काही काही चिडके लोक येतात ज्यांना सँडविच वगैरे आवडलं नाही तर तू काय करशील, तेव्हा इथे काजू म्हणत असते की त्याची रपकन अशी देईन ना कानाखाली. तेव्हा सोहम म्हणत असतो असं नसतं करायचं, कानाखाली देणार आहेस का तू, तरीसुद्धा त्यांच्याबरोबर हसूनच बोलायचं आणि त्यांना जे काही हवं असेल ना ते लगेच आणून द्यायचं. ते तुला विचार केल की तुमच्या इथे सगळ्यात बेस्ट काय मिळतं, तर त्यांना तुमच्या इथे मिळणारी बेस्ट वस्तू त्यांना खायला द्यायची, बेस्ट पदार्थ त्यांना खायला द्यायचं की त्यांना बरं वाटेल. तर इकडे आता राहुल आणि नैना दोघंजण ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा मिस्टर स्वामीनाथनसुद्धा लवकर येतात. राहुल म्हणतो की मिस्टर स्वामीनाथन, अद्वैत अजून आलेला नाही आहे. तेव्हा इथे स्वामीनाथन म्हणतात की नाही नाही, ते लेट नाही आहेत तर मीच लवकर आलो आहे. तेव्हा इकडे राहुल म्हणतो की नैना तुला बोलायचं आहे ना, तू बोलून घे. तेव्हा नैना म्हणत असते की मिस्टर स्वामीनाथन, आपण मागच्या वेळेला भेटलो होतो, तुमच्या लक्षात आहे का. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात हो माझ्या लक्षात आहे ना, काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा नैना म्हणत असते की तुम्ही आता तुमचा नवीन दागिना लॉन्च करताय, त्याच्यासाठी तुम्हाला मॉडेल तर हवीच असेल ना. मी तुम्हाला सांगितलं होतं की मला मॉडेलिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, तुम्ही मला एक चान्स द्याल का. तेव्हा इकडे कला आता अद्वैतचा डबा भरत असते, टिफिन भरत असते. तेवढ्यातच अद्वैत आता खाली येतो आणि काही न बोलता तिच्या बाजूने निघून जातच असतो. तेवढ्यातच कला म्हणते की चांदेकर थांब. तेव्हा अद्वैत लगेचच उभा राहतो. तेव्हा कला म्हणत असते की हा घे, हा तुझा टिफिनसुद्धा घेऊन जा, नाही तर तू विसरला असतास. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो तुला माझी कामं करायची काहीच गरज नाही आहे, कळलं ना. माझ्यासाठी डबा वगैरे तू भरत जाऊ नकोस. तेव्हा इथे कला म्हणते आता भरलाय तर घेऊन जा ना डबा. अद्वैत म्हणतो खाली ठेव, तुझ्या हातून मला डबासुद्धा घ्यायचा नाही आहे. तेव्हा इथे अद्वैताचं जात असताना कला पुन्हा त्याला थांबवते. अद्वैत म्हणतो काय झालं, का आता सारखं सारखं थांबवतेस, मनामध्ये काहीतरी रमदलत असेल ना, मला टोमणा वगैरे मारायचं असेल, मारून घे मारून घे, मग मी सुद्धा शांतपणे जायला मोकळा. तेव्हा कला म्हणत असते टोमणा नाही रे, रुमाल राहिला ना. तेव्हा अद्वैत म्हणतो दे माझा रुमाल. तेव्हा इकडे कला त्याच्याबरोबर आता खेळत असते, रुमाल त्याच्या हातामध्ये देत नसते. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला हवाय का, ठेव मग तुलाच. तेव्हा कला म्हणत असते हा रुमाल आहे ना, मी तुझ्या हातात नाही देणार आहे, खाली ठेवेन, जर हातात दिला ना रुमाल तर भांडणं होतात असं म्हणतात. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो अच्छा, म्हणजे तू जशी काय भांडतच नाहीस असं म्हणायचं आहे का तुला. रुमाल हातामध्ये दे नाही तर नको देऊस, पण तुला भांडायलाच लागतं माझ्याबरोबर, कळतंय ना तुला. तेव्हा इकडे अद्वैत आता कलावरती खूपच जास्त चिडलेला असतो, रागावलेला असतो, कारण तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं की तो घोरतो म्हणून त्याने डॉक्टरांना बोलावलं होतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे अद्वैत आता सारखा उठत असतो आणि कलाला सुद्धा उठवत असतो आणि विचारतो मी घोरतोय का. तेव्हा कला म्हणते नाही रे बाबा, तू नाही घोरत आहेस. तेव्हा इकडे आता अद्वैत पुन्हा झोपतो आणि म्हणतो की आता जर या खरेला उठवलं तर ती उगाच चिडेल माझ्यावरती. तरीसुद्धा तो पुन्हा आता इकडे कलाला उठवतो आणि म्हणतो की मी घोरतोय का. तेव्हा कला म्हणते आता मी तुम्हाला सोडणार नाही आहे, तुम्ही का सारखं विचारताय मला. तर इकडे आता अद्वैत पुन्हा कलाला त्रास द्यायला जाणार, तेवढ्यातच कला ती काठी आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणत असते की काय चाललंय तुझं चांदेकर, झोप आधी झोप, आणि त्याला दम देते. तेव्हा इथे अद्वैत लगेच शांतपणे झोपून जातो. तर इथे त्याने कलाची पूर्णपणे झोप आता मोड केलेली असते, कडू केलेली असते. तेव्हा इकडे कलाला त्या गोष्टीचा खूप जास्त राग येत असतो. तर पुढील भागामध्ये आपण इथे बघूया कलाची झोप झालेली नसते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की खरेची सुद्धा झोप झालेली नाही आहे, खरेला विचारू का रात्री मी घोरत होतो का. तेव्हा अद्वैत तिला विचारायला येत असतो. तेवढ्यातच इथे कला आपले केस धुतलेले पुसत असते आणि ते मागे करणार, तेवढ्यातच केस आता अद्वैतच्या डोळ्यामध्ये जातात. तेव्हा कला म्हणते तू माझ्या मागे काय करतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो मी कशाला तुझ्या मागे मागे फिरू, तेव्हा इथे मला दुसरी कामं नाही आहेत का, असं सुद्धा अद्वैत म्हणतो. तेव्हा इथे कला आता गपचूप त्याच्या बाजूने जात असताना अद्वैत आपल्या मनामध्ये म्हणत असतो की अद्वैत बोल, कलाला विचार, नाहीतर ती खाली गेली तर लवकर वरती येणार नाही, घोरत होतास का ते विचार लवकर. तेव्हा इथे आता अद्वैत आपल्या मनामध्ये म्हणत असतो ए खरे, मागे वळून बघ ना एकदा. तेव्हा इथे कला जात असते, ती मध्येच उभी राहते आणि आता अद्वैत तिची वाट बघत असतो, कारण अद्वैतला विचारायचं असतं की मी घोरत होतो की नाही ते. तेव्हा तो म्हणतो ए खरे, मागे वळून बघ ना. तेव्हा कलासुद्धा आता तिथेच थांबलेली असते.